महायुतीमध्ये काय चाललेलं आहे, महायुतीमध्ये काय चाललेलं आहे तेही बघूयात. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढतायत, पण जागा वाटपावर अजूनही एकमत झालेलं नाहीये. मुंबईमध्ये एकूण 227 जागा आहेत महानगरपालिकेच्या. यापैकी 150 जागा आपणच लढवणार यावर भाजप ठाम आहे. म्हणजे भाजपच्या गणितानुसार शिंदेंना जास्तीत जास्त 77 जागा दिल्या जाऊ शकतात. शिंदे मात्र किमान 100 जागांवर ठाम आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये चर्चा झाली. तोडगा निघाला नाही. शिंदेंची अडचण अशी आहे की मुंबईमध्ये गेल्या 60 वर्षांपासून शिवसेनेची संघटना आपले पाय मजबूतीने रोवू नये. 1990च्या दशकापासून सलग 30 वर्ष मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे महापालिकेवर. 2022 मध्ये शिवसेना फुटली आणि मुंबईतली ताकदही शिवसेनेची विभागली गेली. त्यामुळे मुंबई हा आता शिंदेंसाठी प्रतिष्ठेचा विषय झालाय. पण भाजपने जागा जास्त मागितल्यात, त्यामुळे शिंदेंची काहीशी अडचण झाली आहे. भाजपला सोडताही येत नाही आणि भाजप मागत असलेल्या जागा तितक्याच प्रमाणात देताही येत नाहीयेत, अशी समस्या सध्या शिंदेंसमोर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांचेही मनापासून अभिनंदन करतो की भारतीय जनता पक्षाला देखील या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे आणि नंबर 1चा पक्ष म्हणून त्यांना यश मिळालंय. आणि शिवसेना देखील या निवडणुकीमध्ये नंबर 2 च्या पक्षाच्या रूपाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समोर आली आहे.